माजी सैनिकांवरील मारहाणीचा निषेध, मंत्रालयीन बैठकीची मागणी. माजी सरपंच सुरेश भाटिया. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला चिपरीचे माजी सरपंच सुरेश भाटिया, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणजित आवळे, सामाजिक कार्यकर्ते अशफाक मुजावर, राहुल जगदाळे यांच्यासह मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना सुरेश भाटिया म्हणाले, सैनिक टाकळी येथील माजी सैनिक व शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत राष्ट्रीय तिरंग्याचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेचा जाहीर निषेध करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. गावच्या गायरान तसेच विकासासाठी राखीव असलेली जमीन एमआयडीसीसाठी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता एमआयडीसी थोपवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. प्रस्तावित एमआयडीसी तातडीने रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामस्थांच्या मागण्या आणि आंदोलनाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सैनिक टाकळीच्या ग्रामस्थांच्या लढ्याला 100% पाठिंबा असून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठामपणे साथ देणार असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर. माजी सरपंच चिपरी या ठिकाणी आमच्या सहकार्यांच्या समवेत टाकळी ग्रामस्थांनी त्यांच्या गावामध्ये होणारी जी काही एमआयडीसी आहे बेकायदेशीरित्या त्या गावावरती थोपवण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे आमदारांचा, आणि त्या संदर्भात चर्चेसाठी बोलावून टाकळी गावच्या माजी सैनिकांना जी काही अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचबरोबर भारतीय तिरंगा जो काही राष्ट्रध्वज आहे त्याचाही अपमान करण्यात आला. या सर्व गोष्टींचा प्रथम मी जाहीर निषेध केला. त्याचबरोबर टाकळी ग्रामस्थांनी जो काही एमआयडीसीच्या विरोधात जो काही लढा उभारलेला आहे तो पूर्णपणे कायदेशीर असा लढा आहे. कारण एमआयडीसी मंजूर करत असताना कुठल्याही कायद्याचं पालन न करता त्यांच्या गावचं गायरान खशात घालण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालू केले. गावच्या विविध विकास कामांच्यासाठी त्यांच्या गावासाठी जे काही गायरान संरक्षित ठेवणं आवश्यक असतं ते संरक्षित न ठेवता फक्त स्वार्थी हेतून एमआयडीसी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आणि ती एमआयडीसी ताबडतोब रद्द व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि असं करत असतानाच जशी काही इंग्रजांची नीती होती घोडा आणि जोडा, त्या पद्धतीनं टाकळी गावच्याच काही ग्रामस्थांना हाताशी धरून की आम्हाला एमआयडीसी पाहिजे असा जो काही प्रचार चाललेला आहे, अपप्रचार चाललेला आहे, तो काही योग्य नाही आहे. टाकळी गावच्या बहुतांश लोकांचा जो काही विरोध आहे तो एमआयडीसीला विरोध आहे. काही मोजक्या ठराविक लोकांना स्वार्थासाठी त्याने हाताशी धरून त्या ठिकाणी एमआयडीसी पाहिजे असा जो काही डाव रचलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. अशाच पद्धतीनं जयसिंगपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 1251 या ठिकाणी व्हावा, सर्वे नंबर 1251 या ठिकाणी, यासाठी शांततेच्या मार्गानं बहुजन समाजानं जो काही मोर्चा काढलेला होता त्याही मोर्चावरती अमानुषपणे पोलिसांच्याकडून लाठीमार करण्यात आला. आणि त्याही वेळेला यांच्याकडून त्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांना हाताशी धरून त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी पुतळा जो आहे तो बागेमध्ये व्हावा असं काही लोकांना सांगून त्यांना उठवून बसवून बेकायदेशीरित्या तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचा त्यांनी घाट घातला. आणि यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच जे कोल्हापूर आहे त्या माननीय न्यायाधीशांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. अशा पद्धतीनं घोडा आणि जोडा काही करा आणि आपल्या सत्तेचा गैरवापर करून त्यांनी अशा पद्धतीची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशाच पद्धतीनं आमच्या चिपरी गावचं गायरानसुद्धा काही बोगस असणाऱ्या धनग्रस्तांना देऊन आणि त्यांच्याकडून काही यांच्याच काही समर्थकांना विक्री करून त्या पद्धतीनं आमच्याही गावचं गायरान त्याने हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बाबतीतसुद्धा आम्ही सनदशीर मार्गानं चिपरी गावमस्त लढा देत आहेत. त्यालासुद्धा आज ना उद्या यश येणार आहे. मात्र हा जो काही प्रकार चाललेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. जर ग्रामस्थांचं म्हणणं जर चुकीचं असेल तर त्यासाठी एखादी बैठक लावावी आणि बैठकीमध्ये अशा पद्धतीचा प्रकार होणार नसेल तर बैठक लावावी. ती मंत्रालयीन स्तरावरती बैठक लावावी जेणेकरून ज्यांना पॉवर्स आहेत ते रद्द करण्याचे वगैरे असे उद्योगमंत्री वगैरे असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या समवेत टाकळी ग्रामस्थांची बैठक लावण्यात यावी जेणेकरून त्यांना आपलं म्हणणं मुक्तपणे मांडता यावं आणि कायदेशीर आधार ते दाखवतील.
त्यांचं जर म्हणणं चुकीचं असेल तर तुम्ही सांगावं. परवा आंदोलन अंकुशचे प्रमुख नानाजी तुरमुके यांनी सुद्धा सांगितलं बाबा आमचं काही चुकत असेल किंवा आम्ही काही तुम्हाला धमकी वगैरे दिलेली असेल तर तुम्ही सिद्ध करा, आम्ही तुमची घरी येऊन पाय धरून माफी मागतो असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ इकडून चर्चेला काही विरोध आहे असातला भाग नाही आहे की चर्चेची सकारात्मक तयारी यांची आहे. असं असताना देखील एकतर्फी काहीतरी गुंडगिरी आणि हुकुमशाही पद्धतीनं कारभार करणं हे काही योग्य नाही, लोकशाहीला ते घातक आहे आणि त्यामुळं मी झालेल्या प्रकारचा निषेध करतो. आणि आमच्या गावच्या वतीनं आपल्या साखळी ग्रामस्थांनी जे काही धरणे आंदोलन चालू ठेवलेलं आहे त्याला आणि त्यांच्या मागणीला आम्ही 100% पाठिंबा देतो.